सोलापुरातील अन्न व औषध प्रशासनानं प्रतिबंधित सुगंधित तंबाखू इत्यादींच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत पोलीस सूत्रांकडून चाललेल्या मोहिमेत सोमवारी 18 मार्च रोजी दुपारी टाकलेल्या छाप्यात उत्तर कसब्यातील केएस पानटपरीमधून 22 डब्बे बाबा सुगंधित तंबाखू, 1.5 डब्बा रजनीगंधा पान मसाला, 41 पाकिट हिरवा गोवा, 24 पाकिट V1 सुगंधित तंबाखू, 24 पाकिटे विमल पान मसाला, 2 पाकिटे हाय गुटखा, 1 बॉक्स M सुगंधित तंबाखू असा 49,965 रुपयांचा प्रतिबंधित माल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या रेणुका रमेश पाटील, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सोलापूर प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय 2रा मजला सोलापूर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। विविध कलमान्वये या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फौजदार चावडी पोलिसांनी आरोपी प्रशांत सिद्धेश्वर तरडपट्टे यास या कामी अटक करण्यात आली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।